मोठे एक चांगली बँक काढून ती चालवली आणि निष्ठावंत मामांनी पवार साहेबांना साथ द्यायची भूमिका घेतली म्हणून मामांची बँक अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला। तरी सुद्धा आम्हाला अभिमान आहे की मामांनी अनेक अडचणीचा सामना केला पण शरद पवार साहेबांची साथ ही मामांनी सोडली नाही। खरं तर आपण बघितलं गव्हाणे साहेब अनेक लोकांनी पवार साहेबांची साथ सोडली। ज्या लोकांना पवार साहेबांनी सगळं दिलं, आमदार केलं, मंत्री केलं, राज्यमंत्री केलं, खासदार केलं, 3 वेळा उपमुख्यमंत्री केलं, विरोधी पक्षनेता केलं, त्या अजितदादांनी पवार साहेबांची साथ सोडली। ठीक आहे, आपल्याला माहित होतं अजितदादांनी पवार साहेबांची साथ का सोडली, कारण अजितदादांना त्या ठिकाणी चौकशा लागल्या होत्या, जेलमध्ये जायची भीती होती। पण साथ सोडल्यावर अजितदादांना पवार साहेबांची साथ सोडल्यावर शांत राहणं अपेक्षित होतं। पण अजितदादा तुम्ही भाषण करताना म्हणाला की शरद पवार साहेबांची शेवटची निवडणूक कधी आहे। खरं तर दादा, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, आपल्या वडिलाचं छत्र 100 वर्ष जरी आपल्या डोक्यावर असलं तरी आपल्याला वाटतं ते छत्र अजून 10 वर्ष डोक्यावर असलं पाहिजे। पण तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विकृतीत गेला आणि तुम्ही शरद पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघायला लागला। ही काय भारतीय जनता पार्टीची विकृती तुम्ही इतक्या लवकर अंगीकारली? एक बाजारभुंगा उठतो आणि तो म्हणतो पक्ष स्थापन केला म्हणून काय पक्ष शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का? आता गव्हाणे साहेब उद्या हा बाजारभुंगा घरी जाऊन याच्या बापाला म्हणला की अरे बापा, तू मला जन्म दिला म्हणजे तू काय माझा बाप झाला का? तर नवल वाटू देऊ नका, कारण ही सगळी बाप बदलणाऱ्याची टोळी तयार झाली। या लोकांना ज्या बापाने आपल्याला वाढवलं, मोठं केलं, त्या बापाचा सन्मान ह्यांना राहिला नाही, दुसऱ्याच्या बापाचं ह्यांना कौतुक वाटायला लागले। एक जळगावचे अमोलदादा नेते आहेत मोठे, ते सारखे एक शेर म्हणायचे, कटलिया कई सांप बदल लेते हैं, पुण्य के आड़ में पाप बदल लेते हैं, मतलब के लिए कुछ लोग अपने बाप बदल लेते हैं। आणि आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या जागोजाग बाप बदलायला हे पुढे गेले। एक गुजरातचा तडीपार येतो आणि तो तडीपार शरद पवार साहेबाला म्हणतो की शरद पवार साहेब भ्रष्टाचाराचे सरदार आहेत। खरं तर अरे तडीपार, तुला हा बोलायचा नैतिक अधिकार आहे का आमच्या नेत्यावर? ज्या माणसाला स्वतःच्या राज्यातून 2-2.5 वर्ष तडीपार व्हावं लागलं, जो माणूस तुरुंगात अनेक वर्ष होता, तो माणूस हा शरद पवार साहेबांच्यावर टीका करतो। नरेंद्र मोदी येतात आणि पवार साहेबाला म्हणतात की शरद पवार साहेब भटकती आत्मा आहे। पण नरेंद्र मोदीला महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेने लोकसभेत दाखवून दिलं की शरद पवार साहेब भटकती आत्मा नाही, तर महाराष्ट्राची आत्मा ही शरद पवार साहेब आहेत। हा तडीपार ज्या वेळेला पवार साहेबाला भ्रष्टाचारी म्हणतो त्यावेळेला मला सांगा, 71,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप यांनी कुणावर केला? कुणावर केला? देवेंद्र फडणवीसांनी। आज ते अजितदादा कुठे आहेत? उपमुख्यमंत्री जे छगन भुजबळ साहेब 2.5 वर्ष जेलमध्ये होते, ते ह्यांचे कॅबिनेट मंत्री, ज्या प्रफुल्ल पटेलचे सीजे हाऊसचे 2 मजले ईडीने सील केले, ते प्रफुल्ल पटेल ह्यांचे राज्यसभेचे खासदार। म्हणजे ह्यांची अवस्था आता गव्हाणे साहेब अशी झाली, ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणायचे हे 2014 मध्ये, त्या लोकांची अवस्था आता अशी झाली, वो निकले थे तवायफों के कोठे बंद करने, वो निकले थे तवायफों के कोठे बंद करने, सिक्कों की खनक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे। आज सगळे भ्रष्टाचारी कुठे आहेत? तर हे सगळे भ्रष्टाचारी भारतीय जनता पार्टीत आहेत, भारतीय जनता पार्टीच्या आश्रयाला आहेत। अहो, सगळ्या महाराष्ट्रातले भ्रष्टाचारी यांनी गोळा केले, त्याच्यात गंगाखेडचा देखील पहलवान त्यांनी त्यांच्याकडे घेतलाय। म्हणजे पैसे खाणारा जो माणूस आहे तो त्यांना पाहिजे। कार्ल मार्क्सने कोल्हे साहेब एक नारा दिला होता, देशभरातील जगभरातील कामगारांनो एक व्हा, कष्टकऱ्यांनो एक व्हा। आता भारतीय जनता पार्टीने नारा दिलाय, भ्रष्टाचाऱ्यांनो एक व्हा आणि आमच्या पक्षात या। आम्ही तुमचा भ्रष्टाचार सहन करणार नाही जोपर्यंत तुम्ही आमच्या पक्षात येणार नाही। आमच्या पक्षात या आणि मग खुशाल भ्रष्टाचार करा, असं धोरण भारतीय जनता पार्टीने अवलंबलंय। आता जाती जातीत भांडणं लावायची सुरुवात झाली कोल्हे साहेब। आता नाशिकला काही घटना घडायला लागल्यात, विशालगडवर घटना घडली, त्या ठिकाणी
विशालगडापासून 3 किलोमीटर लांब असलेल्या मस्जिदीवर हल्ला केला गेला। मला अभिमान आहे की या हल्ल्याचा सगळ्यात अगोदर निषेध जर कुणी केला असेल तर तो आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी केला। आता ओबीसी मराठा वाद लावून तुमचं भागलं नाही म्हणून तुम्ही आता हिंदू मुस्लिम वाद लावायचा विधानसभेच्या तोंडावर प्रयत्न करतायत। पण मित्रांनो, जे हिंदू मुस्लिम वाद लावायचा प्रयत्न करतायत त्यांना मला एवढंच सांगायचंय कि ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो। मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है। आज शेतकरी मरतोय, आत्महत्या करतोय, जवान मरतोय, त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही, पण तुम्ही जाती जातीमध्ये भांडणं लावण्यात व्यस्त आहेत। अजितदादा, तुम्ही पवार साहेबांसोबत जे जे लोक राहिले त्यांना जाणीवपूर्वक त्रास द्यायचं काम केलं। तुम्ही अमोलदादा कोल्हे यांचा मला रास्त अभिमान आहे, कारण वाईट काळात शरद पवार साहेबांसोबत राहण्याची भूमिका अमोलदादांनी घेतली। त्यावेळेला काय म्हणाले अजितदादा अमोलदादांना, बघतोच तुला कसा निवडून येतो। अजितदादा बघा, निवडून आले, गडी आमचा हिरोच आहे, पण दादा तुम्ही अमोल कोल्हे कसा निवडून येतो हे म्हणण्यापेक्षा जर तुम्ही म्हणाला असता माझ्या पुणे जिल्ह्यातला वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प तू कसा गुजरातला घेऊन जातो बघतो तर जास्त आनंद झाला असता। कारण त्या वेदांता फॉक्सकॉनच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्रातल्या उद्योग क्षेत्रात 1,58,000 कोटीची गुंतवणूक येणार होती। माझ्या महाराष्ट्रातल्या 2 लाख युवकांना नोकरी मिळणार होती। त्यांनी तो प्रकल्प उचलला, गुजरातला घेऊन गेले। टाटा इयरबडचा प्रकल्प गुजरातला, सॅफ्रॉनचा प्रकल्प गुजरातला, रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय गुजरातला, हिऱ्याचा व्यापार गुजरातला, सिंधुदुर्गचा पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला। 4 दिवसापूर्वी 25,000 कोटीचा महिंद्राचा इलेक्ट्रिक कारचा नाशिकचा प्रकल्प तो देखील गुजरातला। अरे जर सगळ्याच गुजरातला घेऊन जायचं असेल तर मत मागायला देखील तुम्ही गुजरातलाच जा, महाराष्ट्रामध्ये मत मागायचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही। मित्रांनो, ही सांगायची वेळ आली, बोलण्यासारखं भरपूर आहे, पण घनदाट मामा तुम्ही बोलवलं तर मी पुन्हा परत येईल। मी पुन्हा येईल म्हणत नाही, पुन्हा येईल म्हणलं की फौजदाराचा हवालदार होतो ना अर्धा हवालदार होतो, त्यामुळे मी परत येईल। कारण आता फौजा मॅडमचं, कोल्हे साहेबाचं आणि राजेश भैयाचं आपल्याला ऐकायचं वेळ कमी आहे, पण मला ह्या सगळ्या लोकांच्याकडून आपल्याकडून एक शब्द पाहिजे की उद्याच्या निवडणुकीत गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचा आमदार हा महाविकास आघाडीचा आणि शरद पवार साहेबांच्या विचाराचा तुम्ही देणार आहात का? एवढ्या कमी आवाजात ते कारखान्यावर कसा आवाज जायचा हो? त्या कारखान्याच्या बॉयलर मधून आवाज जाऊन तिकडे कानठळ्या बसल्या पाहिजेत, नाहीतर तुम्ही सगळे प्रत्येक वेळेला मामाला मामा बनवू नका। ह्या वेळेला तरी मामाच्या सोबत इमानदारीने राहावा। पवार साहेबाला मारणारा विचाराचा आमदार तुम्ही देणार का? मग मी घोषणा देतो, हात वर करून घोषणा द्या। आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा, ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा खबऱ्या आपलं काय चाललंय ऐकायला आलाय। छत्रपती शिवाजी महाराज की, तुमचं आमचं नातं काय? शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, देश का नेता कैसा हो? जयंत पाटिल साहब तुम आगे बढ़ो, अमोल दादा कोल्हे तुम आगे बढ़ो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। धन्यवाद महबूब भाई। यानंतर राज्यसभेच्या खासदार आदरणीय फौजिया खान मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं।